संशोधन कपडे सापडले काय सांगायला? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका करणं हा एकमेव उद्योग संजय राऊत यांना आहे आणि निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे आरोप करणं हे एकमेव काम त्यांचं आहे. त्याच्यामुळे त्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही. परंतु तुम्हाला कळेल की याचा कदाचित वचननामा तुम्ही पाहिलात. माझे समोरील विरोधी उमेदवार आहेत. मला एक हास्यास्पद गोष्ट आहे, यांना फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करता येतात, परंतु एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे पाठपुरावा केलेले जे प्रोजेक्ट होते, मंजुरी मिळवलेले जे काही प्रोजेक्ट होते, त्यामध्ये माझे जे विरोधी उमेदवार आहेत ते प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये आणि केलेल्या कामांमध्ये त्यांचा अंतर्भाव केलेला आहे. मला एवढंच म्हणायचं, विचारांचं कर्तृत्व काय, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं स्वतःची कामं म्हणून मिरवणं, प्रयत्न शून्य असताना फक्त एकनाथ शिंदेंवरती टीका करायची आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं स्वतःच्या नावावर खपवायची, अशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. नवीन ठाणे स्टेशन असेल, कोपरी सॅटिस मेट्रो, दिनाथ नाका रिमॉडेलिंग असेल, कोपरी पूल रुंदीकरण असेल, ठाणे शहरातील मेट्रो असेल, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, साकेत गायमुख कोस्टल रोड, आनंदनगर साकेत एलिव्हेटेड रोड, कोपरी ते पटणी खाडी पूल, सर्व प्रकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पेतून आणि दिलेल्या आर्थिक निधीतून पूर्ण झालेले आहेत. विचारांचे ना त्यासाठी प्रयत्न आहेत ना पाठपुर आहे, पण केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे, त्यांची श्रेय घेण्याची जी केविलवाणी प्रवृत्ती आहे, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि मला त्यांना एक सूचना आहे की आपण केलेलं काम सांगावं. एकीकडे एकनाथ शिंदेंवरची टीका करायची आणि त्यांनी केलेली कामं स्वतःची कामं म्हणून मिरवायची, यात कसला आलाय पुरुषार्थपणा? आपण काहीतरी करा, लोकांसमोर आपण केलेली कामं दाखवा ना. आउटडोअर फिटनेस सेंटर, सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी चौक सुशोभीकरण, हीच आपली कामं आहेत. खासदार म्हणून आपण काय कामं केलेली आहेत?